आपण परेल वर्कशॉप में आणि कुणाल दादा पाटील आहे ना इथेच आहे. दादा हाय. तर शाहू गणेश उत्सव मंडळ आहे प्रतापगंज पेठ सातारा. हा गणपती साताराला जाणार आहे. तर मित्रांनो आता आपण लालबागला आहे. लालबागचा राजा तिथे बसतो ना तिथे आता आपण आणि आता आपल्या समोर आहे मुंबईच्या महाराजाचं मंडप आहे. बघा केवढा भला मोठा मंडप आहे. आगमन आहे बघा इकडनं होतो. ही मूर्ती एवढी मोठी असताना सगळ्यात हायेस्ट मूर्ती ही असते. 1 2 3 4 आणि इथे बसतो ओम तांडव. ही मूर्ती पण आहे ना यावर्षी आपल्याला परेल वर्कशॉप मधूनच निघता. बाप्पा खेतवाडीचा बसतो तिकडे बघा. इथे बसतो खेतवाडीचा युवराज. खेतवाडीचा चिंतामणीचा मंडप आहे. आपण 3 ते 4 माळ्यापर्यंत मंडपाची हाईट आहे. आता आपल्या समोरच आहे खंबाटा लेन खेतवाडीचा राजा. 38 फीट मूर्ती ही निघाली आहे आणि खेतवाडीचा मोर्या आणि ह्याचा पण आगमन असणार आहे. खेतवाडीचा लंबोदर मंडप आहे या गल्लीतून जातो आणि ह्याचं आगमन मला वाटतं ना गणसंकुलमध्ये होणार आहे. मंडपाच्या इथेच आहे खेतवाडीचा सुका करता आणि मुंबईचा सम्राटचा मंडप आहे. हे बघ मुंबईच्या सम्राटची ही इथे ढाकून ठेवलेली आहे. त्या नाही आपल्याला दहंडी बघायला भेटते. सध्या नाही बघा खेतवाडीच्या विघ्नहर्ताचं हे काम चालू आहे आणि इथे बसतो खेतवाडीचा महाराजा. तर आता आपल्या समोरच आहे कुंभारवाड्याचा सुका करताना इथे बसतो आणि कुंभारवाड्याचा सुका करताचा मंडप बघ. हे बघा इथे बसतो कुंभारवाड्याचा गणराज. कुंभारवाड्याचा गणराजचा मंडप आहे बघा इथे बसतो. जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा. मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो आज आपण करणार आहे परेल वर्कशॉप करणार आहे आणि खेतवाडी ऑल गल्ली अपडेट करणार आहे. परेल वर्कशॉपमधनं असणार आहे एक आगमन आहे साताऱ्याचा गणपती आहे तो आगमन करणार आहे आणि परेल वर्कशॉप पण आपण बघणार आहे आणि खेतवाडी ऑल गल्ली अपडेट आपण करणार आहे. आणि आगमन कधी आहे कोण मूर्तिकार आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईपचे पॉईंट द्या जिथे तुम्ही कमेंट करता. आणि कमेंट करायचे गणपती बाप्पा मोरया. आणि येत्या 22 आणि 23 तारखेला महाआगमन असणार आहे. 22 तारखेला आगमन असणार आहे खैरानीच्या राजाचं जे खैरानीवरूनच होणार आहे तिकडनं. आणि आपला कोळडोंगरीचा विघ्नहर्ता त्याला यावर्षी आहे ना 50 वर्ष पूर्ण होणार आहे. तर हे सगळे आगमन आपण कव्हर करणार आहे. तर मित्रांनो आता आपण पोचूया पहिला परेल वर्कशॉपला आणि व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो आपले व्हिडिओ आहे ना जर तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसत असेल कारण का खूप जणांची कमेंट होती की तुमचे व्हिडिओ आहे ना इंग्लिशमध्ये येतात आहे. तर सेटिंगमध्ये जाऊन आहे ना लँग्वेज येतं तिकडे तिथे हिंदी मराठी इंग्लिश बांगला वगैरे सगळं असतं. तर तिकडे आहे ना लँग्वेज चेंज करा मग आपले व्हिडिओ आहे ना तुम्हाला मराठीत दिसतील. आणि जर कोणाला ना मित्रांनो व्हिडिओ घ्यायचं राहिलं असेल आगमनामध्ये या कुठे तर कोणी पण नाराज नका हो. आपण नेक्स्ट टाइम भेटू तर घेऊ कारण का खूप घाई असते तर त्यामुळे राहून जातं. तर आता आपण पुढे जाऊया. चला परेल वर्कशॉपला आपण आलेलो आहे आणि आता आपल्या समोरच आहे परेल वर्कशॉप. आपण आतमध्ये तर बघूया पण सध्या ना आता इथे हे बघा एक आगमन होत आहे. हा साताऱ्याचा गणपती आहे आता लवकरच बाहेर येईल तर त्याचं आपण आगमन आता घेऊया. आणि त्यांचा ट्रक आहे ना बघा इथे समोरच उभा आहे. इथे श्रीमंत छत्रपती शाहू गणेश उत्सव मंडळ आहे प्रतापगंज पेठ सातारा. हा गणपती साताराला जाणार आहे. हे बघा ही त्यांची क्रेन आलेली आहे इथे आणि गणपती पण आहे ना ट्रकवर विराजमान झालेला आहे आता लवकरच बाहेर येईल. चला आता आपण परेल वर्कशॉप आहे आणि कुणाल दादा पाटील आहे ना इथेच आहे सध्या बिझी आहे. दादा हाय. तर दादा सध्या बिझी आहे मूर्ती बनवण्यात. आपण मूर्ती नाही दाखवत आहे फक्त एकानाच आपण दादाला हाय केलेलं आहे. चला परेल वर्कशॉपमध्ये आपण आणि हे बघा केवढं सारा काम इकडे आपल्याला होताना दिसत आहे. जास्त आपण काय दाखवू शकत नाही फक्त एवढंच दाखवतोय मी. तर मित्रांनो आता आपण आहे ना परेल वर्कशॉपमध्ये आणि ही साताऱ्याची मूर्ती आहे ना याचं आज आगमन होत आहे बघा प्रतापगंज म्हणून आहे. तर ही आता मूर्ती तिकडे चालली आहे. खाली बस की चाका खाली बस. चला आता गणपती बाहेर येतोय हे बघा.
स्वीट सातारा. संजय भाऊ आहे ना इथे. तर मित्रांनो, आता आपण हे आगमन बघितलं. साताराचा हा गणपती होता आणि आता आपण जाऊया खेतवाडीला. आपल्याला आपण आगमन आता घेतलेलं आहे, तर आता आपण खेतवाडीला जाऊया. तर मित्रांनो, आता आपण लालबागला आहे. लालबागचा राजा जिथे बसतो ना, तिथे आता आपण आलोय आणि आपण आज वरून अपडेट बघणार आहे. हे बघा, आता आपण वरून बघतोय ना बघा, केवढं काम इथे आपल्याला झालेलं दिसतंय. खाली पण बघतोय आपण, हे बघा, आणि वरून पण आपण बघतोय. हे पूर्ण आता पॅक झालेलं आहे, व्हेंटिलेशनसाठी पण लावलेलं आहे. समोर त्या लालबागच्या राजाचा मंडप आहे तिथे, आणि सध्या आपल्याला हे बघा एवढं काम झालेलं इकडनं दिसत आहे. आपण आता ही अपडेट वरून घेतोय. तर मित्रांनो, आता आपण आहे ना खेतवाडीमध्ये येऊन आपण पोचलो आहे आणि आपण आहे ना मुंबईच्या आनंदपासून चालू करणार आहे. तो साताऱ्याचा गणपतीचं आपण आगमन घेतलं. ते लोक जास्त थांबले नाही, कारण का त्यांना पुढे थांबतील, कारण का पुढे इथे थांबायचं नाही, तर पुढे थांबतील ते लोक आणि मग तिकडनं ते साताऱ्याला पुढे निघतील. तर आता आपण आलो आहे मुंबईच्या आनंदच्या इथे, तर आपण इकडनं सुरुवात करूया आता. तर मित्रांनो, आता आपण आहे ना खेतवाडी येऊन पोहोचलो आहे आणि समोर त्यांना ग्रँड रोड स्टेशन आहे. तिकडनं जर तुम्हाला यायचं आलं ना, तर 10 ते 15 मिनटं डिस्टन्स आहे चालत तुम्हाला. बाकी टॅक्सी वगैरे पण येते. आणि हे बघा, ह्या सगळ्यात ना खेतवाडीच्या गल्ल्या आहेत इकडे. आणि आपला मित्र आहे आपला तुषारभाई आज आपल्या सोबत आहे. काय बोलतो आज आपली खेतवाडी अपडेट आहे? मजा येईल. आज बघूया काय काय अपडेट झाले आणि काय काय मंडपाचे खूप सारी अपडेट आहे आज इकडे. आज आपण जाणून घेऊ. तर या चॅनलला लवकर लागेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाईचा पण चॅनल आहे द तुषार ब्लॉग, बाईला पण तुम्ही सबस्क्राईब करा. चला मग आता आपण आहे ना सुरुवात करूया. बघा, मुंबईच्या अनंतपासून खेतवाडीची 13वी लेन आहे आणि इथे आपण बघणार नाही. बघा, हा मुंबईच्या आनंदचा इथे हा मंडप आहे आणि मंडपाची हाईट तर बघा यावेळेला खूप जास्त आहे. पण यावेळेला काय झालं माहिती आहे, हा जो मंडप असतो ना तो तिकडे पुढे असतो, तर तिथे नाही, आता तो जरा पुढेच घेतला, इकडे घेतलेला आहे. त्यामुळे हे डिस्टन्स कमी झालेलं आहे इथे. आणि आपण जेव्हा एंट्री करणार ना इकडनं, तेव्हा हा पहिलाच गणपती असणार आहे मुंबईचा आनंदचा, मस्त एकदम. तर ना ही अपडेट आता आपण बघितली. आता ना आपण पुढे जाऊया पुढच्या गणपतीच्या इथे. तर मित्रांनो, आता आपण बघितलं मुंबईचा आनंद आणि ह्याचं आगमन असणार आहे ना 6 तारखेला असणार आहे, सकाळी 11 वाजता. आणि परेल वर्कशॉप म्हणून होणार आहे आणि मूर्तिकार असणार आहे कुणालदादा पाटील. त्याला आपण आता भेटलो परेल वर्कशॉपमध्ये. तर बहुतेक मूर्ती आहे ना इथली, तर कुणालदादा पाटीलच बनवणार आहे. तर आता आपण पुढचा जो मंडळ आहे ना तो बघूया. आता मित्रांनो, आता आपण आलो आहे मुंबईचा आनंद करून आहे ना खेतवाडीचा गणराज आहे तिकडे आलो आहे. आणि ही 12वी गल्ली आहे खेतवाडीची, हे बघा. आणि आता आपल्या समोरच आहे खेतवाडीच्या गणराजचा मंडप आहे बघा. आणि यावेळेला ना आपल्याला सगळी खूप सारी अपडेट बघायला भेटते, कारण का मंडप आता तुम्हाला माहिती आहे आता गणपती दिवस कमी राहिले, तर मंडप बांधायला पण सुरुवात झाली आहे. तर जेव्हा खेतवाडीचा राजाचं आगमन होतं, सम्राटचं आगमन होतं ना, मुंबईचा सम्राट, तेव्हा गणराजवाल्यांनी इथे असं हे लावलं होतं स्वागतासाठी. आणि आता आपण पुढे बघूया ना, तर भला मोठा मंडप आपल्याला बघायला भेटतो इथे. आणि ह्याची पण हाईट आहे ना खूप जबरदस्त हाईट. बाकी बांबू वगैरे सगळे इथेच आहे. फुल डिटेलिंगमध्ये आपण हा व्हिडिओ आज करतो आहे. खूप कमेंट होते आपल्याला. आणि पुढे पण बघूया आपण, मस्त असा गणपती असतो. राजीव शिंदे यांचा मूर्तिकार असणार आहे,
हे बघा पुढे बघूया आता मंडपाच्या इथे. तर आता आपण मंडपाच्या इथे आलेलो आहे आणि मंडपाची हाईट तर बघा ना किती आहे याची पण. सगळे हाईट आहे ना एकदम मोठी मोठी हाईट आहे. बाकी हे बघा आता सध्या इथे असं आपल्याला बघायला भेटतं आहे काम चालू आहे इथे मंडपाचं. आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो आता आपण बघितला खेतवाडीचा गणराज आणि मूर्तिकार असणार आहे राजू शिंदे आणि ह्याचं पण आगमन असणार आहे परेल वर्कशॉपमधून आणि 6 तारखेला असणार आहे ह्याचं पण आगमन. म्हणजे मुंबईचा अनंत आणि खेतवाडीचा गणराज दोघांचं पण आगमन असणार आहे 6 तारखेला परेल वर्कशॉपमधून. आता पुढचा मंडप बघूया आपण. तर मित्रांनो आता आपण आलो आहे मुंबईच्या महाराजाच्या इथे खेतवाडीची 11वी गल्ली आणि ह्यांचा बघा केवढा मोठा आपल्याला इथे बोर्ड दिसतोय आणि ह्यांचं वर्ष असणार आहे 65. मित्रांनो आणि आता आपल्या समोरच आहे मुंबईच्या महाराजाचं मंडप आहे. बघा केवढा भला मोठा मंडप आहे. मुंबईचा महाराजा ना इथे बसतो आणि त्याचा आगमन ना हे बघा इकडनं होतो. ही मूर्ती एवढी मोठी असते ना सगळ्यात हायेस्ट मूर्ती ही असते आणि ही किती फ्लोअरपर्यंत गेली मी तुम्हाला दाखवतो. 1 2 3 4 ऑलमोस्ट 4 माळ्यापर्यंत ना मंडप आहे ना हे टच केलेलं आहे. हे वाला फक्त जिथे मूर्ती बनते तिथे आणि हे वाला ना ते पण ऑलमोस्ट 5 माळ्यापर्यंत ते मंडप गेलेलं आहे. आणि ह्याचं आगमन असणार आहे हे बघा आता येत्या रविवारीच असणार आहे 23 तारखेला सकाळीच असणार आहे. आता एकदा ना आपण फक्त तिकडे मंडपाचे इथे बघूया. तर मित्रांनो आता आपण आहे ना पुढे आलो आहे जरा आणि जो खेतवाडीचा महाराजा जिथे बसतो ना त्या मंडपाच्या इथे आणि मंडप तर बघा केवढा मोठा इथे. आता पुढे जाऊन पण बघूया. आता हे दोन्ही साईडनी पॅक होणार जेव्हा आगमन होणार तेव्हा आणि खूप मोठी अशी गणपतीची बाप्पाची मूर्ती आपल्याला बघायला भेटणार. हे बघा आपण आता मंडपाच्या इथे आणि हाईट तर बघा इथे समोरून आपण चालू केलं होतं तिकडे. तर मित्रांनो आता आपण बघितलं मुंबईच्या महाराजाच्या इथला मंडप आणि जिथे गणपती बाप्पा बनतो ना ते पण आपण बघितलं आणि ह्यांचं आगमन कधी आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं. आता येत्या रविवारी 23 तारखेलाच असणार आहे आणि ते पण आपण आगमन कवर करणार आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो आता आपण तिकडे बघितलं मुंबईचा महाराजा आणि इकडं पण त्याचा मंडप दिसतंय आणि आता आपण आहे ना खेतवाडीच्या 10व्या लेनमध्ये आणि इथे बसतो हा मंडप आहे आणि पुढून पण मी तुम्हाला दाखवतो. मंडपाचं काम आहे ना इथे सुरू झालेलं आहे आणि त्यांची ट्रॉली पण तिकडेच आहे. मस्त कलर वगैरे करून ठेवलेली आहे. हे बघा ही त्यांची ट्रॉली याची आणि इथे हे मंडपाचं काम बघा चालू आहे आणि ह्याची पण हाईट बघा 1 2 3 4 ऑलमोस्ट सगळे मंडप आहे ना 4 ते 5 माळ्यापर्यंत टच होतात आहेत. आणि आता आपल्या समोर जाणं हे बघा इथे ही पण 10वी लेनच आहे. चला आता आपण खेतवाडीच्या 10व्या लेनमध्ये आणि इथे बसतो ओम तांडव गणपती आणि ही मूर्ती पण आहे ना यावर्षी आपल्याला परेल वर्कशॉपमधूनच निघताना दिसणार आहे आणि मूर्तिकार असणार आहे कुणालदादा पाटील. ओम तांडव ना तिकडे समोर बसतो. तर मित्रांनो आता आपण आहे ना बघा ओम तांडव बघितला ना समोर आहे ना बाप्पा खेतवाडीचा बसतो तिकडे. आता मी तुम्हाला दाखवलं ना तिथे युवराज नाही बसत बाप्पा खेतवाडीचा बसतो आणि हे बघा इथे बसतो खेतवाडीचा युवराज हा इथे बसतो आणि इथे बसतो ओम तांडव. तर मित्रांनो आता आपण बघितला खेतवाडीचा युवराज आणि मूर्तिकार असणार आहे अरुण दादा आणि 30 तारखेला मला वाटतं त्यांचं आगमन असणार आहे अरुण दादाच्या इकडनं. आणि ओम तांडव आहे तो आपल्याला परेल वर्कशॉपमधून निघणारा दिसणार आहे आणि मूर्तिकार असणार आहे कुणाल दादा आणि मागे बसतो खेतवाडीचा बाप्पा. आता आपण पुढे जाऊया. हे तिन्ही गणपती एकाच लाईनमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर मित्रांनो आपण आहे ना आता खेतवाडी अपडेट करतोय पण इथे ना मला बघा इथे हा TV दिसला. ही एक जुनी आठवण आहे. तुम्हाला आठवत असेल तर कमेंटमध्ये नक्की हा म्हणून करा. हे आपल्या लहानपणी होतं आणि लहानपण आपलं ह्याच्यामध्येच गेला. आता तो TV भंगारमध्ये गेलेला आहे. आता त्याची जागा LCD LED घेतलेला आहे बघा. तर तुम्ही हा TV बघितला असेल तर नक्की कमेंट करा. तर मित्रांनो पहिला आपण बघितला अनंत, नंतर मुंबईचा महाराजा, नंतर खेतवाडीचा बाप्पा, ओम तांडव आणि खेतवाडीचा युवराज आणि आता आपल्या समोर जाणं आहे बघा खेतवाडीचा चिंतामणीचा मंडप आहे आणि इथे आपल्याला मंडप आता चालू झालेला दिसतंय. बांधकाम इकडे पण मंडप बांधायला सुरुवात झालेली आहे. असे सगळे लाईनीतच गणपती बाप्पा इथे. हे बघा आता आपण समोरून बघूया. हे बघा इथे बसतो खेतवाडीचा चिंतामणी आणि ह्याचं आगमन कधी आहे ते मी तुम्हाला सांगतो.
आणि सध्या नाही बघा अशी अपडेट आहे. आणि ही पण 3 ते 4 माळ्यापर्यंत या मंडपाची हाईट आहे. ते खेतवाडीचा वर्ष 76 याचं खेतवाडीच्या 9व्या गल्लीमध्ये बसतो हा बघा, मस्त एकदम. तर मित्रांनो, आता आपण बघितला खेतवाडीचा चिंतामणी आणि ह्याचं आगमन असणार आहे 30 ऑगस्टला. योगेश निकम आणि सिद्धेश मिसाळ यांचे मूर्तिकार असणार आहे, म्हणजेच हे गणसंकुलमधनंच ह्याचं आगमन होईल बहुतेक. तर आता आपण ठिकाणा पुढची लेन बघूया. तर मित्रांनो, आपण खेतवाडीचा चिंतामणी करून आलो आहे खेतवाडीचा महागणपतीच्या इथे, आणि आपण बरोबर आहे त्याच्या मंडपाच्या इथे उभा असतो. आणि ही एक खूप उंच मूर्ती असते, ही समोरच इथे बनते. आणि त्याचं आगमन पण इकाणात होतं, खेतवाडीच्या 8व्या लेनमध्ये बसतं. हे बघा, खेतवाडीचा महागणपती. तर ह्याचं पण आपण आगमन घेणारच आहे. आणि हे बघा किती मोठं मंडप आहे याचं, इथे बसणार गणपती तो. आणि हे बघा, चला आता पुढची लेन आपण बघूया ना. तर मित्रांनो, आता आपण बघितला खेतवाडीचा महागणपती, त्याचं मंडप, त्याचं आगमन इकाणात होतं. आणि आता आपल्या समोरच आहे खंबाटा लेन, खेतवाडीचा राजा. आणि आत्ताच आहे ना त्याचं आगमन झालं होतं गणसंकुलमधनं. खूप मस्त अशी खेतवाडीच्या राजाची 38 फीट मूर्ती ही निघाली आहे आणि मंडपामध्ये विराजमान आहे तिकडे. आता तिकडे बंद केलेलं आहे सगळ्यांना जायला, मूर्ती झाकून ठेवलेली आहे. पण त्याची मंडप तर बघा, तर ह्याचं पण आपण दर्शन घेऊयाच जेव्हा गणपती बसणार तेव्हा. तर बाकी ही अपडेट आहे. आता हे सगळं पॅक होणार मस्तपैकी एकदम, आणि मस्त एक आपल्याला देखावा इथे बघायला भेटणार आहे. आणि आता आपण समोर जाऊया खेतवाडीच्या 7व्या लेनमध्ये. चला, आता आपण आलो आहे खेतवाडीच्या 7व्या लेनमध्ये. आणि खेतवाडीच्या 7व्या लेनमध्ये बसतो खेतवाडीचा मोरया. आणि ह्याचं पण आगमन असणार आहे रविवारी 23 तारखेलाच आहे, म्हणजे परवाच आता जो येईल रविवारी तेव्हाच आहे बघा. आणि ह्याचं आगमन असणार आहे कलागंधात परेल वर्कशॉप. मूर्तिकार असणार आहे कोण? सिद्धेश दादा दिघोळे. तर आपण आहे ना यांचं मंडप बघूया. गेल्या वर्षी बघा अशी मूर्ती होती, आणि आता आपल्याला कोणता गणपतीचा नवीन अवतार बघायला भेटणार ना ते बघूया आपण. आणि ह्या मंडपाची पण हाईट बघा केवढी आहे, मस्त. सगळे मंडपानं इथे एकदम हाईट आहेत एकदम. सध्या आता इथे काही नाही, ट्रॉली वगैरे सगळी गेली आहे परेल वर्कशॉपमध्ये. आता 23 तारखेला येईल ना गणपती, तर हे पॅक होईल आणि मस्त असा देखावा इकडे पण आपल्याला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आता आपण बघितलं खेतवाडीचा मोरया, मूर्तिकार असणार आहे सिद्धेश दादा दिघोळे. आणि परेल वर्कशॉपमधून 23 तारखेला ह्याचं आगमन असणार आहे. फुल डिटेलिंग हा व्हिडिओ आज मी तुम्हाला देतो आहे. तर मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब झाला पाहिजे, बरोबर नाही? एवढी आपण डिटेलिंग व्हिडिओ देतो आहे, तर सबस्क्राईब तर करा, लाईक तर करा. मेहनतीला एक लाईक आणि कमेंट्स नक्की करा. आणि आता आपल्या मागे आहे ना खेतवाडीचा लंबोदर, ते पण आता आपण बघूया. चला, इथे बघितला आपण खेतवाडीचा मोरया, आणि आता आपल्या समोर आहे खेतवाडीचा लंबोदर. आणि ह्यांची जी थीम असते ना दरवेळेला, ही आपल्या मतलब एक भारतावर या म्हणजे इंडिपेंडन्सवरच आपल्या ही अवलंबून असते. आणि आता आपण समोर बघूया ना, तर त्याचा मंडप आहे, या गल्लीतून जातो. फॉकलंड गल्ली आहे, 4थी गल्ली आहे. आता इकडनं आतमध्ये जाऊन आपण त्यांचा मंडप बघूया. हे बघा, फॉकलंड गल्ली, 4थी गल्ली. आणि हे बघा, हाईट तर बघा केवढी मोठी आहे मंडपाची इकडनं दिसते. आणि हा एवढा रोड आहे ना, हा एवढा, ही गल्लीच म्हणायला लागेल. तर या गल्लीमधनं आहे ना हा गणपती जातो. आणि ह्याचं आगमन मला वाटतं ना गणसंकुलमधनं होणार आहे. बाकी इकडनंच मी दाखवतो तुम्हाला, इकडनं दिसेल आपल्याला हाईट बघा केवढी येते. हे बघा, तर या गल्लीमध्ये एवढ्याशा जागेमध्ये एवढा मोठा गणपती बसतो इथे. चला, आता आपण माझ्या मागे बघितलं ना खेतवाडीच्या लंबोदरचं मंडप आपण बघितलं. आणि ह्याचं पण आगमन असणार आहे गणसंकुलमधनं असणार आहे. अनिकेत शेवाळे मूर्तिकार असणार आहे. आणि 23 तारखेलाच ह्याचं आगमन असणार आहे. म्हणजे 23 तारखेला आतापर्यंत मला ना 3 ते 4 गणपती फक्त आहे ना खेतवाडीचेच आपल्याला बघायला भेटले तिकडे, की त्याचं आगमन 23 तारखेला होणार आहे. आता पुढची लेन आपण बघूया. तर मित्रांनो, आता आपण बघितला खेतवाडीचा लंबोदर, इकडे बसतो मुंबईचा सम्राट, त्याचं आगमन झालं आहे. आपण जाऊया तिकडे पण. आणि आता आपण जाणार आहे कुठे? खेतवाडीच्या सुकाकर्ताच्या इथे. आणि हे बघा, खेतवाडीचा सुकाकर्ताचा मंडप आपल्या समोरच आहे. खेतवाडीचा लंबोदर आणि खेतवाडीचा सुकाकर्ता एकदम बाजूबाजूला आहे आणि सेम गल्ली आहे. आणि या सेम गल्लीमध्ये बघा केवढे मोठे गणपती इथे बघायला आपल्याला भेटणार आहे. हे बघा, आपण मंडपाच्या इथेच आहे खेतवाडीचा सुकाकर्ता. आणि मंडप बघा ना, तर इथे विराजमान होतो. आता त्याची ट्रॉली वगैरे
इथे नाही आहे सध्या. तर सध्या हीच अपडेट आहे आपल्या खेतवाडीच्या सुका करताची. चला आता आपण बघितलं फॉकलंड तिसरी गल्ली खेतवाडीचा सुका करता. आणि आता आपल्या समोरच आहे मुंबईचा सम्राटचा मंडप आहे. हे बघा आणि मूर्ती पण समोरच आहे झाकून ठेवलेली. आपण फक्त मंडप बघूया. हे बघा इकडनं. आणि इथे दहंडी पण आपल्याला बघायला भेटते. हे बघा सध्या आहे ना आपण मुंबईच्या सम्राटच्या इथे आहे आणि मूर्ती जी आहे ना मुंबईच्या सम्राटची ही इथे ढाकून ठेवलेली आहे. आता पूर्ण पॅक होईल, मस्त देखावा वगैरे करतील. आणि इथे नाही बघा आपल्याला दहंडी बघायला भेटते. ती अजूनच इथे आहे, सरावाची आहे का कशी माहिती नाही. तर सध्या हीच आहे ना अपडेट आहे मुंबईच्या सम्राटची. ह्याचं आगमन झालेलं आहे आणि मूर्ती विराजमान पण झालेली आहे. चला आता आपण आहे ना खेतवाडीच्या 5व्या लेनमध्ये आहे आणि इथे बसतो खेतवाडीचा गणाधीश. हे बघा समोरच बसते, खूप मोठा मंडप आहे हा. हे बघा खेतवाडीचा गणाधीशचा अशी अपडेट आहे. अजून काही इथे आगमन झालेलं नाही आहे. तर आता आपण इकडं पुढे जाऊया. चला आता आपण पुढे आलो आहे आणि ही बघा ही खेतवाडीची 4थी लेन आहे. आणि या 4थ्या लेनमध्ये आहे ना बसतो इथे राजा खेतवाडीचा, इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा इथे बसतो. आणि पुढे आहे ना खेतवाडीचा विघ्नहर्ता आहे, ते पण आपण बघूया. चला आता आपण एकदम एंडपर्यंत आलो आहे. तिकडनं चालू केलं होतं आपण मुंबईच्या आनंदपासून. आणि आता आपण आलो आहे खेतवाडी तिसरी लेन आणि खेतवाडीचा विघ्नहर्ता जो आहे ना तो इथे बसतो. आणि आता आपल्या समोर जाणं आहे बघा खेतवाडीचा विघ्नहर्ताचा हे मंडप आहे. हे बघा आणि ह्याचं पण आगमन झालेलं आहे. खूप भली मोठी मूर्ती होती ही. हे बघा आता सध्या नाही बघा खेतवाडीच्या विघ्नहर्ताचं हे काम चालू आहे. मूर्ती तिकडे विराजमान झालेली आहे. खूप मस्त असं हे बघा ना. हे बघा हाईट पण खूप आहे मंडपाची. आणि गणपती बाप्पा तिकडे विराजमान झालेला आहे. हे बघा आपण आहे ना इकडे बघितला मुंबईचा सम्राट आणि त्याच्या पुढची लेन आहे ना ही बघा ही फॉकलंड मार्ग दुसरी गल्ली आहे. ही क्रॉस लेन आहे. इथे बसतो खेतवाडीचा महाराजा. मी तुम्हाला आतमधून पण दाखवतो. तर मित्रांनो हे बघा आता आपण आलो इथे खेतवाडीची दुसरी क्रॉस लेन आहे आणि इथे बसतो खेतवाडीचा महाराजा. हे बघा याचं आपण ट्रॉली पण बघितली होती. आणि हे बघा समोरनच येतो, इकडेच येतो. हा उभी मूर्ती असते 360 वाली. तर इथे बसतो. आता सध्या तरी खेतवाडीच्या महाराजाची काय अपडेट नाही. इथे मंडप वगैरे बांधायचं काय चालू नाही, पण इथेच बसतो खेतवाडीचा महाराजा दुसरी क्रॉस लेन. तर मित्रांनो समोरच बसतो खेतवाडीचा विघ्नहर्ता. आणि आपण खेतवाडीच्या लेनमधनं बाहेर येणार ना तर आता आपल्या समोरच आहे बघा. तर आता आपल्या समोरच आहे 5वा कुंभारवाडा. कुंभारवाड्याचा सुका करताना इथे बसतो. आणि कुंभारवाड्याचा सुका करताचा मंडप बघा समोरच आहे. हे बघा मंडपाचं काम चालू आहे आणि हाईट पण खूप आहे सुका करताचा, कुंभारवाड्याच्या सुका करताचा. सध्या ही अपडेट आहे कुंभारवाड्याच्या सुका करताची. मित्रांनो आता आपण आहे ना कुंभारवाड्याचा सुका करता करून पुढे आलो आहे. इथे जाणार बघा गोल देऊळ आहे, गोल मंदिर आहे बघा रस्त्याच्या मधोमध आहे बरोबर. आणि हे बघा इथे बसतो कुंभारवाड्याचा गणराज. हे बघा आणि ह्याचं आगमन असणार आहे ना 29 तारखेला असणार आहे. आणि राजन दादा यांच्या वर्कशॉपमधून असणार आहे गणसंकुल. आणि समोरच आहे कुंभारवाड्याचा गणराजचा मंडप आहे. हे बघा इथे बसतो कुंभारवाड्याचा गणराज. तर सध्या हीच अपडेट आहे कुंभारवाड्याच्या गणराजची. मित्रांनो आपण आहे ना खेतवाडीची ऑल गल्ली अपडेट तुम्हाला दिलेली आहे. ही सर्व कशी झाली माझी. तर ना आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं परेल वर्कशॉप बघितला आणि कुणालदादा पाटीलला पण आपण बघितलं. आणि परेल वर्कशॉपमधलं जे साताऱ्याचं आगमन होतं ना ते पण आपण घेतलं. आणि ही फुल खेतवाडी ऑल गल्ली अपडेट आपण केलेली आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. आता आपण व्हिडिओ इकडे एंड करतोय. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हाईपचे पॉईंट तिथे तुम्ही कमेंट करता. आणि आता येत्या 22-23 तारखेला पण महाआगमन असणार आहे. कोणत्या कोणत्या आगमन होते ते पण मी तुम्हाला इकडे सांगितले. तर आता आपण इकडे व्हिडिओ एंड करतोय. भेटूया असं एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.